नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संच पाहत आहोत. संचमधील सराव संच 1.2. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.1 पाहिलेला आहे. आज आपण त्या 1.2 मधला प्रश्न पहिला पाहतोय. खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते संच समान नाहीत ते सकारण लिहा. आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. ए बरोबर संच पहिला आहे. एक्स हा असा घटक आहे की 3x - 1 बरोबर 2. बी संच आहे. एक्स हा एक्समधील असा घटक आहे की नैसर्गिक संख्या आहे पण एक्स ही मूळही नाही व संयुक्तही नाही. आता सी संच आहे. एक्स हा एक्समधील असा घटक आहे की या नैसर्गिक संख्या आहेत पण कशा संख्या आहेत? एक्स लहान आहे 2पेक्षा. तर समान संच आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला एक एक संच सोडवावा लागेल. तर आपण आता ए संच सोडूयात. ए संच विचारात घेऊयात. एक्स हा एक्समधील असा घटक आहे की एक समीकरण आहे 3x - 1 बरोबर 2. पहा, आता हे समीकरण सोडवावं लागेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल. तर समीकरण 3x - 1 बरोबर किती आहे? 2. 3x एका साईडला ठेवू, 2 तसेच. हे मायनसचे 2 इकडे आले तर काय होते? प्लस. 3x बरोबर 2 आणि 1 बेरीज केली तर किती होते? 3. तर 3x बरोबर 3. गुणाकारातले 3 कशात जातील? भागाकारात. 3 1 3 म्हणून x ची किंमत किती आली? 1. आता x ची किंमत 1 आलेली आहे म्हणजे संच ए किती आलाय? ए बरोबर 1. आता आपण संच ए काढला. आता बी संच काढणार आहोत. बी संच काय दिलाय आपल्याला? एक्स हा एक्समधील असा घटक आहे की नैसर्गिक संख्या आहे. पण एक्स मूळही नाही व संयुक्तही नाही. तर अशी संख्या कोणती आहे? बी संच बरोबर एक्स मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. अशी संख्या आहे 1. एक आहे. नैसर्गिक संख्या आहेत. एक्स मूळ पण नाही